नमस्ते सगळ्यांना. कसे आहात सगळेजण? मजेत? एकदम छान. येस. Yes. चला, आपल्या इंग्रजी भाषा संभाषण वर्गाच्या पुढच्या भागात आपण सगळ्यांचं स्वागत आहे. आपण काल परवापासून बघितलं की हॅव कसं वापरला जातो. हा, आपण हॅव दोन प्रकार वापरण्याचा प्रयत्न केला. पहिला भाग आपण बघितलं की जर तो हेल्पिंग वर्ब म्हणून वापरला असेल तर त्याचा अर्थ काय होता? फक्त आहे. हॅव आणि हॅज म्हणजे आहे आणि हॅड म्हणजे होता. परंतु जर तो मेन वर्ब म्हणून वापरला तर त्याचा आपण अर्थ बघितला काल की टिंबटिंबाकडे आहे, टिंबटिंबला आहे ना. आय हॅव लॉट ऑफ टाइम. आय हॅव मेनी रिस्पॉन्सिबिलिटीज. मला आहे. आय हॅव वन प्लॅन. माझ्याकडे एक प्लॅन आहे. इथे हॅवचा अर्थ काय झाला? माझ्याकडे आहे. माझ्या वडिलांना चांगला जॉब आहे. माय फादर हॅज अ व्हेरी गुड जॉब. म्हणजे माझ्या वडिलांना आहे, आमच्याकडे आहे. आमच्याकडे एक कुत्रा आहे. वी हॅव ए डॉग. म्हणजे आमच्याकडे आहे असं पण त्याचा अर्थ झाला जेव्हा तो मेन वर्ब असतो तेव्हा. आज अजून एक फ्लेवर तुम्हाला सांगतो म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. हा, आपण बघितलं की हॅवचा अर्थ टिंबटिंबला आहे किंवा टिंबटिंबकडे आहे असा पण एक अर्थ पहिला. आज वेगळं सांगतो. हॅवचा अजून एक अर्थ होतो घेणे. म्हणजे टेक सारखं. तुम्ही कधी असं ऐकलं असेल ना, हॅव अ ब्रेक. ऐकलंय का तुम्ही? हॅव अ ब्रेक कोणी कोणी ऐकलंय? हॅव अ ब्रेक, येस नो टाईप करा. हॅव अ ब्रेक, हॅव अ किट Oh, कॅट, हॅव अ नाईस डे. ऐकलंय? oh, हॅव अ सीट, हॅव अ नाईस जर्नी. हॅव. अजून काय काय ऐकलं तुम्ही? हॅव सम ब्रेकफास्ट, हॅव टी. ज्यांना ज्यांना माहित नाही ना त्यांनी या गोष्टी क्लिअर करा. हॅवचा एक अर्थ घेणे असा पडतो. त्याला धरून अजून जे जे खाद्यपदार्थ आहेत, लिक्विड असो की सॉलिड असो, मग खाणे, पिणे असं म्हणण्यासाठी पण हॅव चालतो. म्हणजे ग्रहण करणे. हं? म्हणजे हेच वाक्य जेव्हा आपण आय हॅव टी असं म्हणू तेव्हा याचा अर्थ काय होईल? माझ्याकडे चहा आहे असा त्याचा अर्थ होईल का? तो तर अर्थ होईलच. पण त्याचा खरा अर्थ काय? मी चहा घेतो. हे बघा, हा चहा मी घेतो. वाव, टेस्टी. आय हॅव टी म्हणजे मी चहा घेतो. माझा भाऊ विश्रांती घेतो. माय ब्रदर हॅज रेस्ट. म्हणजे हॅव हॅज ऍडचा अर्थ कधी कधी घेणे असा पण होतो. तुम्हाला समजतंय का मी काय म्हणतो ते? yes. हॅवचे तीन अर्थ सांगितले मी. पहिला अर्थ सांगितला टिंब नुसता आहे. हॅव हॅज ऍड म्हणजे आहे किंवा होता, तो हेल्पिंग वर्बचा. काल आपण डिस्कस केलं टिंबटिंब कडे आहे आणि टिंबटिंब ला आहे, हा दुसरा अर्थ. आणि तिसरा अर्थ मी वेगळा अर्थ सांगतोय की हॅव म्हणजे घेणे, खाणे, पिणे, अनुभवणे, सामोरे जाणे. हे खूप मल्टी अर्थ आहे त्याला. म्हणजे फेस करणे एखाद्या गोष्टीला. ठीक आहे. झालं आहे असं म्हणण्यासाठी सुद्धा हॅव म्हणतात. म्हणजे हॅवचे मल्टीपर्पज स्क्रीम असल्यासारखे अर्थ आहे. याच्यावर थोडं लक्ष घाला. मग अजून टेकचे जेवढे पाच फॉर्म येतील ना तसंच याचे पण पाच फॉर्म यायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? टेकचे पाच फॉर्म कोणते आहेत? टेक, टूक, टेकन, टेकिंग, टेक्स. आहेत की नाही असे? सिमिलरली याचे पण हॅव, काल आपण बघितलं ना, हॅड, हॅड, हॅविंग, हॅज, असे पाच फॉर्म होते. आता ते टेक या अर्थाने कसे वापरता येतील थोडं लक्ष घाला. हा, आता इथून पुढचे 15 मिनिटं काही जणांना समजेल, काही ना नाही समजणार. परंतु प्रयत्न करा. जर तुम्हाला समजलं तर मला आवडेल. त्या आय हॅव टी म्हणजे
आय टेक टी, हे तुम्हाला समजलं का? हो की नाही? Yes. समजलंय? Yes. आय हॅव, आय टेक टी. माझा भाऊ असेल तर मी हॅज म्हणेल. माय ब्रदर हॅज टी, म्हणजेच टेक्स. माय ब्रदर टेक्स टी. माय ब्रदर हॅज सम ब्रेक, म्हणजे तो थोडा ब्रेक घेतो. हॅज म्हणजे घेतो. इकडे का बरं हॅज वापरला? कारण तुम्हाला पाचवं फॉर्म वापरावं लागेल ना. ब्रदर आहे म्हटलं हॅव तरी चालणार ना त्याला. आपल्याला आपण हॅव म्हणू शकतो, ब्रदरला कसं काय हॅव म्हणणार? त्याला तर हॅज म्हणावं लागेल. म्हणून मी इथे काय वापरलं? हॅज. कधी कधी हे लक्षात ठेवा, लेट्स हॅव सम फ्रेश टाइम, लेट्स हॅव सम स्नॅक्स, असं आपण म्हणतो, म्हणजे खाऊया. लेट्स खाऊया ना. तसं आहे. ही हॅज सम स्नॅक्स, ही हॅज सम रेस्ट, ही हॅज सम टी, ही हॅज कप ऑफ टी. तो घेतो, असं त्याचा अर्थ होईल. टेक म्हणजे घेणे, हे नवीन सांगतोय मी, लक्षात ठेवा. त्याप्रमाणे टेक वापरलेला असतो बऱ्याच वेळेला. हा, कधी कधी विचारतात आपल्याला, व्हॉट डू यू हॅव इन द मॉर्निंग. व्हॉट डू यू हॅव, त्याचा आपण असा अर्थ घेतो, तुझ्याकडे काय आहे. परंतु याचा दुसरा अर्थ हा पण असणार, व्हॉट डू यू हॅव म्हणजे तू काय खातोस. कळतंय का? व्हॉट, बघा, डू यू हॅव तुझ्याकडे आहे का. डू यू हॅव पेन, तुझ्याकडे पेन आहे का. सेम तसं, डू यू हॅव टी इन द मॉर्निंग म्हणजे तू सकाळी चहा पितोस का, असा अर्थ होतो. हा, थोडस डोक्यावर जाईल पण लक्षात ठेवा, डू यू हॅव म्हणजे डू यू टेक, असं पण अर्थ होतो. हा, आता हे वाक्य बघा, भूतकाळात घेऊन जाईल मी थोडस. आय टूक टी, असं पण आपण म्हणू शकतो की नाही. आणि याचा अर्थ काय होईल? मी चहा घेतला, असं होईल ना अर्थ याचा. आय टूक टी, आय टूक टी, मी चहा घेतला. मग टेकचं सेकंड फॉर्म वापरलं की नाही आपण, टूक. तसं आपण हॅवचं पण सेकंड फॉर्म इथे वापरू शकतो. टूक हा सेकंड फॉर्म आहे ना. इथे आपण हॅवचं सेकंड फॉर्म काय, हॅड आहे ना. हे पण वापरू शकतो. आय हॅड टी, याचा अर्थ काय होईल मग? आम्ही चहा घेतला. कळतंय का? आय हॅड माय लंच, म्हणजे मी माझं लंच खाल्लं. आय हॅड माय डिनर, म्हणजे मी माझं डिनर खाल्लं, जेवण केलं. आय हॅड सम ड्रिंक, मी थोडस ड्रिंक घेतलं. हे समजून घ्या. आय हॅड सम ज्यूस, मी थोडा ज्यूस घेतला. घेतला म्हणजेच पिला वगैरे, हा, ग्रहण केलं. आता इथे खूप छान आहे मज्जा. आय हॅव टेकन युअर ऍडवाइस, याचा अर्थ काय झाला, कोण सांगतो मला? आय हॅव टेकन युअर ऍडवाइसचा अर्थ काय झाला? चला पटपट सांगा. आय हॅव टेकन, हॅव टेकनचा अर्थ काय? माणूस आणि ऍक्शन, दोन गोष्टी क्लिअर झाल्यात का नाही तुम्हाला अजून? रोहित, मी दिले आहे. याचा मी अर्थ, दिले आहे. आय हॅव टेकनचा अर्थ काय झाला? मी घेतले आहे. शाबास, मी घेतला आहे. आय हॅव टेक, राईट ना. आय हॅव टेकन, मी तुमचा सल्ला घेतला. मी तुमचा सल्ला घेतला आहे. इथपर्यंत कळलं का? येस. ओके. येस सर. आता नाही कळणार, पुढची ओळ कळणार नाही तुम्हाला आता. मला जर हा टेकन नाही घ्यायचा, हा, मी काय केलं आता, टेकच्या ऐवजी हॅव घेतला पहिला फॉर्म. इथं टेक्स्टच्या ऐवजी हॅज पाचवा फॉर्म घेतला. इथे पण टूकच्या ऐवजी हॅड सेकंड फॉर्म घेतला. ह्या टेकनच्या ऐवजी मला हॅवचा थर्ड फॉर्म घ्यायचा असलं तर हॅवचा थर्ड फॉर्म कोणता आहे? हॅड ना. हॅव, हॅड, हॅड, हॅविंग, हॅज. हा थर्ड फॉर्म आहे, तुमच्या लक्षात आलं का? येस. मग ह्या थर्ड फॉर्मचा अर्थ हा पण होईल ना, घेतलेला. घेतो, घेतला, येस. घेतलेला. हे तुम्हाला समजतं का? येस सर. येस सर. टेकेच्या ऐवजी मी असं पण म्हणू शकतो, आय हॅव हॅड. या हॅडचा अर्थ काय? घेतलेला. आणि हा काय आहे. मग हे बऱ्याच वेळा कोणीच सांगणार नाही तुम्हाला.
लिहून घ्या बाजूला कुठेतरी. हॅव हॅड म्हणजे काय? घेतलेला आहे, अनुभवलेला आहे, फेस केलेला आहे, खाल्लेलं आहे. हे आहे खाल्लेलं, हे आहे. हॅव आणि हॅड म्हणजे घेतलेला आहे. बघा तुम्हाला समजतंय का मी काय म्हणतो ते? हा हॅव म्हणजे आहे आणि हॅड म्हणजे टेकन. कळतंय का? येस और नो? येस. येस. हॅव म्हणजे आहे, हॅड म्हणजे घेतलेला. लिहून ठेवा कुठेतरी, डायरीमध्ये नोट करून ठेवा. कारण हे कोणी सांगणार नाही तुम्हाला परत. आणि खाल्लेलं. येतं कुठे पण इंटरव्ह्यू मध्ये इकडे तिकडे येतं, छापून येतं हा. आपल्याला कळत नाही मग. आता बघा, मी तुमचा सल्ला घेतलेला आहे म्हणून माझ्यानंतर हॅव पाहिजे, म्हणून मी काय म्हटलं, आय हॅव. पण माझ्या भावाने तुमचा सल्ला घेतलेला आहे असं म्हणायचं असलं तर मी हॅव तर नाही म्हणणार ना. माय ब्रदर हॅज म्हणावं लागेल. माय ब्रदर हॅज टेकन असं होईल की नाही? चला चला, येस. सगळेजण माझ्या बरोबर या, पटपट पटपट. येस. आता हे काय झालं? आय हॅव हॅड युअर ऍडवाइस म्हणजे मी तुमचा सल्ला घेतलेला आहे. आय हॅव टेकन म्हणजे आय हॅव हॅड. मी इकडे दोन वाक्य आणखी लिहिणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी लक्ष द्या प्लीज. आता मी जर म्हटलं माझ्या भावाने तुमचा सल्ला घेतलेला आहे, तर मला असं लिहावं लागलं असतं ना, माझा भाऊ, माय ब्रदर हॅज टेकन युअर ऍडवाइस असं म्हणावं लागलं असतं की नाही मला? एकदम बरोबर, शाबास रुद्रा. है ना? म्हणजे हे वाक्य इथं आलं असतं, माय ब्रदर हॅज टेकन युअर ऍडवाइस. मग आपल्याला ह्या टेकनच्या ऐवजी हे तिसरं फॉर्म आहे ना, मग टेक आणि हॅव एकच असतो. टेक म्हणजे पण घेणे, हॅव म्हणजे पण घेणे. हॅवचं तिसरं फॉर्म काय? हॅड. म्हणजेच इथे आपल्याला काय म्हणता आलं असतं? हॅज हॅड. मग माय ब्रदर हॅज हॅड युअर ऍडवाइस. हे तुम्हाला समजतंय का? समृद्धी येस. पूजा तुम्हाला समजतंय का? बघा बरं, पटपट सांगा मला. येस सर. येस, गुड. समजत नसेल तर डायरेक्ट लिहून घ्या बाजूला. हॅव हॅड म्हणजे घेतलेला आहे, हॅज हॅड म्हणजे पण घेतलेला आहे. आणि इथून पुढे तर खूप मजा येणार आहे अजून, ती पण समजून घ्या जराशी. आता बघा हा, वी हॅड टेकन युअर ऍडवाइस असं पण वाक्य होईल की नाही? आम्ही तुमचा ऍडवाइस घेतलेला होता असं वाक्य झालं की नाही हे? वी हॅड टेकन युअर ऍडवाइस. चला पटकन सांगा मला, हो की नाही ते. याचा अर्थ झाला की नाही असा? वी हॅड टेकन युअर ऍडवाइस. हॅड म्हणजे होता, टेकन म्हणजे घेतलेला होता. बरोबर आहे की नाही? हम्म. वी हॅड टेकन युअर ऍडवाइस म्हणजे आम्ही तुमचा सल्ला घेतला होता. करेक्ट आहे की नाही आर्यन, उजन्वी? आम्ही तुमचा सल्ला घेतलेला होता, हे बरोबर आहे. मग आता सरांनी काय म्हटलं, टेक आणि हॅव एकच आहे. टेक म्हणजे घेणे, हॅव म्हणजे पण घेणे. टूक म्हणजे घेतला, हॅड म्हणजे घेतला. टेकिंग म्हणजे घेतलेला, हॅड म्हणजे घेतलेला. टेकिंग म्हणजे घेतोय किंवा घेत. तसंच हॅड, हॅविंग म्हणजे घेतो आहे. आणि टेक्स म्हणजे घेतो, हॅज म्हणजे पण घेतो. हे जर तुम्हाला कळलं असेल ना, हे समजणं फार महत्वाचं आहे. हे जर घेतला होता तसं तुम्ही इथे म्हणू शकता, हा हॅड हेल्पिंग वर्ब आहे आणि हा कोण आहे? मेन वर्ब आहे. हे वाक्य काय झालं? वी हॅड हॅड युअर ऍडवाइस. हे तर पक्क डोक्यावरून जाईल. येऊन तेव्हा बाजूला घेतला होता. याचे अनेक फ्लेवर आहेत. घेतला होता, खाल्लेलं होतं, पिलेलं होतं, अनुभवलेलं होतं. हॅड हॅड. इथे हा जो हॅड आहे हा कोण आहे? हेल्पिंग वर्ब. हा जो हॅड आहे हा कोण आहे? मेन वर्ब. हे तुम्हाला समजतंय का? समजतंय का नाही? येस. येस सर. डाऊट असेल तर परत सांगतो एकदा. इकडे बघा, आय हॅव टी म्हणजे मी चहा घेतो. टेक.
माझा भाऊ चहा घेतो म्हणजे मी हॅज म्हणणार आहे, ते टेक्स. बरोबर. हो हो, घेतलेला येईल येईल, बरोबर, घेतलेला होता. इकडे बघ, माझा भाऊ चहा घेतो म्हणजे टेक्स. मी चहा घेतला म्हणजे हॅड, म्हणजे टूक. मी घेतलेला आहे, हा आहे इथे. हा जो हॅव हॅज अलीकडे येतो ना, हा जो अलीकडे येतो ना, हा कोण आहे है ना. इकडे पण माझ्या ब्रदरने चहा घेतलेला आहे. अलीकडचा हॅव हॅज म्हणजे आहे, अलीकडचा हॅड म्हणजे होता. लिहून ठेवा. जेव्हा हे दोघ जण एकत्र येतात तेव्हा अलीकडचा हॅव किंवा हॅज म्हणजे आहे, आणि अलीकडचा हॅड म्हणजे होता. क्लिअर करा सगळ्यांनी. हा अलीकडचा हॅड म्हणजे होता, आणि पलीकडचा टेकन म्हणजे हॅड, तो जो आहे म्हणजे घेतलेला. आता या जोड्या कशा आल्या बघा, इथे लिहितो मी. एकदा आलं हॅव हॅड, एकदा आलं हॅज हॅड, आणि एकदा आलं हॅड हॅड. हा, या दोघांचा अर्थ एकच झाला, परंतु याचा अर्थ काय, घेतला होता, घेतलेला होता. याचा सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या कंपल्सरी, आणि पाठ करा. हे बरोबर झालं की सांगा मला. झाल्यावर सांगा. एवढं झालं असेल. हा, बघा, झालं होतं असं म्हणायचं असेल तर पण हॅड हॅड वापरतात. हा, लक्षात ठेवा. माय फादर हॅड हॅड अन ऑपरेशन, म्हणजे माझ्या वडिलांचं ऑपरेशन झालेलं होतं, म्हणजेच त्यांनी ऑपरेशनला फेस केलं होतं, म्हणजेच त्यांनी ऑपरेशन अनुभवलेलं होतं. कळतंय. हॅड हॅडचं तो पण अर्थ द्या. हे तुम्हाला एखाद्या मोठ्या परीक्षेला सुद्धा विचारू शकतील. असं वाक्य सांगतील, आय हॅड हॅड हेडेक. याचा अर्थ काय झाला, मला हेडेक झालेला होता. रोहित, समजतंय का. यस सर. डबल हॅड म्हणजे होता, झालेला होता, घेतलेला होता. हे लिहा आणि लक्षात ठेवा. हे तुम्हाला कोणीही सांगणार नाही परत. अजून एक गोष्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा, इथे नोट करून घ्या. उजव्या बाजूला नेहमी हॅडच येईल, हे कळलं का तुम्हाला. इकडे उजव्या बाजूला हॅव हॅज दिसतो का तुम्हाला. नाही. इकडे इकडे हॅज आला का, नाही. इकडे हॅव आला का, नाही. का बरं नाही आला, कोण सांगतं मला. इथे का बरं हॅडने हॅव आणि हॅज नाही सर घेतलं. हा, सर V3 आहे. करेक्ट. कारण ते क्रियापदाचं किती रूप आहे, तिसरं रूप आहे, सर म्हणून तिथे हॅडच येतो. इंटेन्शन. म्हणून जर तुम्हाला कोणत्याही परीक्षेमध्ये असं उलट पालट करून दिलं, अलीकडे हॅड नंतर हॅव, तर चूक म्हणा. अलीकडे हॅज नंतर हॅज, चूक म्हणा. नंतर अजिबात हॅव किंवा हॅज येणार नाही. नोट करून घ्या आणि क्लिअर करा हा मुद्दा. हा ऍक्च्युली कम्युनिकेशन मध्ये जास्त लागणार नाही, पण एखादं पुस्तक वाचत असाल, एखादं गॅझेट बघत असाल, त्याच्यामध्ये आलं कुठे हॅड हॅड, तुम्हाला कळणार नाही हॅड हॅड डबल कसं काय आलं. मग तुम्ही जाल त्या लोकांकडे, जे कोणी असेल ते, सर चुकलं बरं का, इथं डबल डबल कसं काय आलं हॅड, तुमचा टायपो झाला काहीतरी, हा मिस्टेक. तशी मिस्टेक मिस्टेक काही नसते इंग्लिशमध्ये. हॅड हॅड म्हणजे घेतला होता. हा, कळतंय का. समजायलाच येस. पाहिजे. हम्म? पुसू. हो सर. आपल्याला भरपूर प्रवास करायचा आहे अजून. आता बघा, हा, मी त्या डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली होती, पण मला फरक पडला नाही, मला रिझल्ट आला नाही, असं आपल्याला म्हणायचं असलं. हा, नीट समजून घ्या. मी त्या डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली होती, कसं म्हणणार बरं. मी त्या डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली होती. चला ट्राय करा. पहिल्यांदा काय येईल, पहिल्या बॉक्समध्ये काही बोलायचं असलं ना, 2-3 बॉक्स मध्ये टाका. माणूस ऍक्शन कोणाला काय, हा फॉर्म्युला अजिबात विसरू नका मित्रांनो.
माणूस आणि ऍक्शन पहिल्या बॉक्समध्ये टाका, उरलेला 2-3 बॉक्स करा. चला, मी त्या डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली होती कसं म्हणणार? कमॉन. पहिल्या बॉक्समध्ये काय येणार? मी घेतली होती है ना. व्हेरी गुड. आय हॅड हॅड म्हणू शकता, घेतली होती. आय हॅड हॅड म्हणजे पण घेतली होती. किंवा आय हॅड टेकन असे म्हणू शकता. कळतंय का तुम्हाला हे? तुम्ही एकतर आय हॅड हॅड म्हणू शकता किंवा आय हॅड टेकन म्हणू शकता. साधं सोपं सरळ सुटसुटीत. हा, आय हॅड टेकन त्या डॉक्टरांची ट्रीटमेंट. ते कसं म्हणणार? त्या डॉक्टरांची ट्रीटमेंट कसं म्हणणार सांगा? बोला. दॅट डॉक्टर. दॅट डॉक्टर्स ट्रीटमेंट है ना. आय हॅड टेकन दॅट डॉक्टर्स ट्रीटमेंट. परंतु मला काही फरक पडला नाही. आता पडला नाही हा म्हणजे ल नाही म्हणजे डिड नॉट. आता एक तुम्हाला शॉर्टकट मध्ये लिहून देतो. निगेटिव्ह फार महत्वाचे निगेटिव्ह, ते आपल्याला कधी कधी लक्षात येत नाही म्हणून ते सांगतो, घेऊन टाका. करत नाही म्हणायचं असल्यावर कोणते 2 ऑप्शन तुमच्याकडे सांगा बरं, किंवा मला टाईप करून द्यायचं, मला तुमचं कळेल नॉलेज किती आहे. मला डू करत नॉट. असलं तर काय काय आहे तुमच्याकडे? डू नॉट. डज नॉट. अब्बास. व्हेरी गुड. एक तर आहे तुमच्याकडे डोंट, किंवा तुमच्याकडे कोण आहे? डझंट म्हणजे करत नाही है ना. बरं, केलं नाही कसं म्हणता तुम्ही? केलं नाही, मी नाही केलं. Did डिड not. नॉट. एकदम बरोबर. याचा एकदम सगळ्यात छोटा शॉर्टकट कोणता सांगितला होता मी? कोण सांगेल? नाही लक्षात. Didn't. त्याच्यातला पण ट काढून टाकायचा, नुसता डिन. डिन गो. डिन गो म्हणजेच डिंट गो, म्हणजेच डिड नॉट गो. हा, नुसता डिन. तुम्ही जर चांगलं इंग्लिश बोलणाऱ्या लोकांचं ऐकलं ना, तुमच्या लक्षात येईल. ते असं म्हणतात, आय डोंट नो. ते असं नाही म्हणत आय डोंट नो, टचा उच्चार करत नसतात ते. हा, ते म्हणतात आय डोंट नो. सेम तसं, आय डिडंट गो देअर, आय डिडंट नो दॅट. तर डिड नॉट म्हणजेच डिडंट, डिडंट म्हणजेच डिंट, आणि डिंट म्हणजेच डिन. हा, बर. चला पुढे. केलेलं नाही. मी रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये. काय आहे तुमच्याकडे यासाठी? केलेलं नाही, गेलेलो नाही, विचारलेलं नाही, सांगितलेलं नाही. बोला. नाही म्हटल्यावर हॅव आणि हॅज राहील. होतं नव्हतं आलं तरच हॅड येईल. हा, म्हणूनच लिहून दिलंय. सर याच्यात आणि याच्यात काय फरक आहे? हे बघा, याच्यामध्ये ल एकदा आलाय, इकडे किती वेळा आलाय? 2 वेळा आलाय. हे पाठ करून घ्या. केलं नाही म्हणजे त्या दिवशी केलं नाही. केलेलं नाही म्हणजे मी कधीच केलेलं नाही. हा, याच्यासाठी हे हे आलं पहिलं आणि तिसरं सारखं आहे. म्हणजे याला 2 ऑप्शन्स, याला पण 2 ऑप्शन्स आहेत. हे पाठ करा सगळ्यांनी. केलेलं नाही म्हणण्यासाठी 2 ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे. कोणते 2 ऑप्शन्स आहेत माहिती का तुम्हाला? एक आहे हॅवन आणि एक कोण आहे? हॅझंट. हे समजतंय का? येस. या Yes. दोघांच्या पण नंतर क्रियापदाचं किती रूप आलं पाहिजे? तिसरं रूप आलं पाहिजे. तिसरं. Tisra. हा, किंवा ईडी वाला शब्द तरी आला पाहिजे. हा, ईडी वाला शब्द जर आला ना, हा, व्हेरी गुड. आय हॅवंट हॅड माय रजिस्ट्रेशन म्हणजे मी रजिस्ट्रेशन केलेलं नाही. हॅवंट. अजून एक तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला खरंच इंटरेस्ट असेल तर. हॅवंट मध्ये पण, आता सपोज मी असं म्हटलं, आय हॅवंट गॉन देअर. तर हे काही चुकीचं नाहीये, बरोबरच आहे तसं. आय हॅवंट गॉन देअर म्हणजे मी तिथे गेलेलो नाहीये, बरोबर ना. आय हॅवंट गॉन देअर. पण ना, जेव्हा तुम्ही कम्युनिकेशनचा विषय घेता, वेन यू आर अबाउट कम्युनिकेशन, त्यावेळेला ना हा ट म्हणायचं नाही. हॅवन म्हणा नुसता, आणि हा गॉन त्याच्यामध्ये घालून टाका, चिटकून टाका त्याला. हॅवन गॉन, हॅवन गॉन. तर ज्यांना ज्यांना शक्य आहे ना, त्याने त्यांनी हे असं म्हणायचं. हॅवन गॉन म्हणायचं,
हॅझन म्हणायचं, हॅझन गॉन. हे तुम्हाला कोणी सांगणार नाही हा, कारण हे ऐकून ऐकून समजते. इट्स नॉट इन एनी ग्रॅमॅटिकल बुक्स. ओके, हे ऐकून ऐकून शिकण्याची गोष्ट आहे कम्युनिकेशन मध्ये. तर तुम्ही आय हॅवंट सेड असं म्हणण्याच्या ऐवजी काय म्हणायला पाहिजे? आय हॅवंट सेड. एकत्र म्हणा, हॅवंट सेड, हॅवन गॉड, दॅट्स वे. हा, हॅज इन हॅवन, हॅज इन हॅवन, ही प्रॅक्टिस करा सगळ्यांनी. बरं, केलं नव्हतं, मी तसं केलं नव्हतं, आम्ही गेलो not नव्हतो. follow. इथे कोणता शब्द तुमच्याकडे? पाठ करा. नव्हतंच्या अलीकडे ल आल्यावर हॅड नॉट घ्या, हॅडंट. नव्हतेच्या अलीकडे ल आला, नव्हतेच्या अलीकडे ल आलं. सांगितलेले नव्हते, सांगितले नव्हते. म्हटलेले नव्हते, म्हटले नव्हते. शिकलो नव्हतो, ऐकलं नव्हतं. असं म्हणतो की नाही आपण, ऐकलं नव्हतं. हा, ऐकलं नव्हतं म्हणजे काय यायला पाहिजे मग? हॅडेन. याच्यातलं पण ट काढून टाका बोलताना. हा, लिहिताना लिहा, बोलताना सांगतोय मी. कसं येईल मग ते? हॅडेन एवढं झालं पाहिजे. Sudden. हॅडेन. हॅडेन गॉन. काय झालं याचा अर्थ रे बाबा? हॅडेन गॉनचा अर्थ काय झाला? हॅडेन गॉन. चलो, गेला गेला नव्हता. शाबास. गेला नव्हता, माझा भाऊ तिकडे गेला नव्हता. माय ब्रदर हॅडन गॉन देअर. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो. हे जे आहे ना, हॅवन, हॅझन, हॅडेन, ह्या तिघांना, तिघ जण अर्धवट आहेत. नोट करून घ्या. मी असं म्हटलं की हॅवन, हॅझन आणि हॅडेन हे तिघ जण अर्धवट आहेत. ते नुसते एकटे कधीही येत नसतात. त्याच्या शेजारी तिसरा फॉर्म आलाच पाहिजे कंपल्सरी. हा, एकत्रच येतात ते. क्लिअर करून घ्या हा मुद्दा. मी तसं म्हटलेलंच नाहीये. नाहीये म्हणायचं असलं तर हे दोघ जण घ्यायचे, हॅवन आणि हॅझन. आणि म्हटलेलं नव्हतं म्हणायचं असेल तरच हॅडन घ्यायचा. राहील का लक्षात? आम्ही गेलो नव्हतो, हॅडन गॉन. पाहुणे आलेच नव्हते, द गेस्ट हॅडन कम. प्रॅक्टिस करायची. माझ्या वडिलांनी दरवाजा आतून लावलेला होता. सांगा बरं, माझ्या वडिलांनी दरवाजा आतून बंद केलेला होता. सांगा पटापट. टाईप करा. माझ्या वडिलांनी दरवाजा आतून बंद केलेला होता. ऍक्शन कोणती? बंद केला होता ना, हॅड येईल ना मग. कसं होईल मग? माय फादर हॅड क्लोज्ड. एवढं शिका, जास्त काही शिकू नका. इंग्लिश कम्युनिकेशन मध्ये दुसरं काही नसतं. माणूस आणि ऍक्शन या दोघांवरच लक्ष द्या. बाकी सगळं आतून बाहेरून तुम्हाला येतं ते. माय फादर हॅड क्लोज द डोर फ्रॉम इनसाइड. व्हेरी गुड. बाकीच्यांनी पण चला. समृद्धी चला. बंद केला होता, माय फादर हॅड क्लोज्ड. बर, मी त्याला काहीच म्हटलं नव्हतं. चलो, मी त्याला काही म्हटलं नव्हतंच, काही म्हटलं नव्हतं. मी म्हटलं नव्हतं कसं म्हणणार आहे? दोन शब्द एवढंच सांगा. मी म्हटलं नव्हतं कसं म्हणणार सांगा? म्हटलं नव्हतं. नव्हतं म्हटलं, म्हटलं होतं नाही म्हणत आहे मी. मी म्हटलं नव्हतं. रुद्रा. आय हॅवंट टोल्ड. हा, आय सेड. टोल्ड म्हणजे सांगितलं नव्हतं. हा, हे लिहा, क्लिअर करा. हॅडन, हॅझन, हॅवन, हॅवन, हॅझन, हॅडन. येस. आणि ह्या सगळ्या कोर्स मधून जर काही शिकला असाल ना, हे चार शब्द घेऊन जा व्यवस्थित. दोन, डझन, डीन. हे तिघांचा एक ग्रुप करा. याच्यानंतर पहिला फॉर्म वापरा. आणि हॅवन, हॅझन, हॅडन
या तिघांचा एक ग्रुप करा, त्याच्यानंतर थर्ड फॉर्म वापरा. बघा बरं, समजतंय का तुम्हाला मी काय म्हणतोय ते? समजतंय का? येस और नो? येस. मी पुसणार आहे आता याला. हा, ओके. इथपर्यंत सगळ्यांना समजतंय? छान. काय अडचण नाही ना? यांचे प्रश्न पण विचारता आले पाहिजे आता. व्हेरी गुड. आता बघा, हा, आता करत नाही म्हणजे डोंट किंवा डझंट, त्याचे प्रश्न बघू आपण. हा, करत नाही, पहिला मुद्दा घेऊ. करत नाही म्हणजे कधीच करत नाही. मग तुमच्याकडे कोणते प्रश्न आहेत? डोंट किंवा डझंट. यांनी प्रश्न विचारा. हा, बघा, तू दाढी करत नाही का? करत नाही का? दाढी करत नाही का? कसं म्हणणार मग? तू दाढी करत नाही का? कशाने सुरू करणार? डोंट की डझंट? डोंट यू. डोंट. व्हेरी गुड. व्हेरी व्हेरी नाईस. बाकीच्यांनी पण रिस्पॉन्स डोंट. पण छान. डोंट यू म्हणणार ना? व्हेरी नाईस. तू तुझ्या मम्मीचं ऐकत नाही का? डोंट यू. डोंट यू. मम्मीचं ऐकण्यासाठी लिसन टू म्हणायचं. हा, डोंट यू लिसन टू युअर मॉम, डोंट यू लिसन टू युअर मदर. असं. तुझा भाऊ कॉलेजला जात नाही का? चलो, तुझा भाऊ कॉलेजला जात नाही का? जात नाही, करत नाही, खात नाही, पित नाही. दोनच शब्द आहेत तुमच्याकडे, डोंट आणि डझंट. चल, तुझा भाऊ कॉलेजला जात नाही का? सुरुवात कशी होणार? एकदम बरोबर. डझन येईल ना? डझनने सुरुवात करणार ना आपण. डझन तुझा भाऊ गो. एकदम साधं सोपं आहे, है ना? तुम्हाला फक्त किक स्टार्ट झालं पाहिजे. डोंट मी सुरू करू की डझन मी सुरू करू, हे कळणं फार महत्वाचं आहे, है ना? तुझे वडील तुला काही बोलत नाही का? चलो, तुझे वडील तुला काही बोलत नाही का? कसं म्हणणार? चला चला, फास्ट. डझन तुझे वडील आहे ना? बोला. बोलण्यासाठी काय म्हणायचं? से म्हणायचं. डझन युअर फादर से एनिथिंग टू यू? आणि ही गोष्ट शिकून घ्या. एकदम बरोबर. डोंट असो की डझंट असो की डिडंट असो, त्यांच्यानंतर ऍक्शनचं पहिलं फॉर्म आलं पाहिजे. हे प्रश्न जर कोणी विचारले, त्याचं उत्तर पण आपल्याला देता आलं पाहिजे. तुम्हाला विचारलं की डझन युअर फादर से एनिथिंग टू यू? नो सर, माय फादर डझंट से. डझंटचं उत्तर डझंटने द्या किंवा येस लावून द्या. पण तुम्हाला ते कळलं पाहिजे. प्रश्न विचारताना जे हेल्पिंग वर्ब विचारलं तेच आपल्या उत्तरात पण आलं पाहिजे. कळतंय माझं काय म्हणणं आहे ते? हा, करत नाही का? बर, गव्हर्नमेंट शेतकऱ्यांना सपोर्ट करत नाही का? चलो फटाफट. गव्हर्नमेंट शेतकऱ्यांना सपोर्ट करत नाही का? गप्प बसून राहू नका मित्रांनो, बोला. टाईप करा, काही पण करा. चलो, कशाने डज नॉट गव्हर्नमेंट. एकदम बरोबर. डज नॉट. डज नॉट नाही म्हणायचं, डझन म्हणायचं डायरेक्ट. हा, रोहित. डझंट. डझन. येस येस. डझंट. हा, आणि जर तुम्हाला नॉट वापरायचं, सुट्ट सुट्ट करायचं ना, मग असं करा. डज गव्हर्नमेंट नॉट सपोर्ट? हे पण सोपं आहे. हा, तुम्हाला जर नॉटचा प्रश्न बनायचा, नॉट घालायचं असेल ना, तर असं करायचं. नॉट सपोर्ट, नॉट गो, नॉट अंडरस्टँड, नॉट लिसन, असं पण करू शकता. नसतं पण चालतं. हा, तुम्हाला कोणतं सोपं वाटतं सांगा बरं? एक प्रश्न म्हणतो डझन गव्हर्नमेंट सपोर्ट द फार्मर्स? हा झाला एक प्रश्न, डझनने सुरू झाला. आणि दुसरा डझने, डू किंवा डझने आपण नेहमी सुरू करतो ना, तसं सुरू करायचं आणि नंतर नॉट घ्यायचं. कोणतं सोपं वाटतंय? पहिलं आलं तर. जे सोपं वाटेल ते घ्या. हा, तुम्हाला जे सोपं वाटेल ते घ्या, पण काहीतरी घ्या.
बर, तुझे वडील तुझा मोबाईल चेक करत नाही का? सर काही पण नका सांगू, माझे वडील बघतात बरं का, खरंच चेक करतील आज. तुझे वडील तुझा मोबाईल चेक करत नाहीत का? कम ऑन, टाइप और स्पीक. Doesn't your father check your mobile? एकदम. Doesn't your father? दोन्ही प्रकारे सांग बरं. डझंट युअर फादर चेक युअर फोन, हा झाला एक प्रश्न. Does your father not check your mobile? एकदम बरोबर. डज युअर, हा पूजा बरोबर एकदम. डज युअर फादर नॉट चेक युअर फोन, असंही म्हणता येईल ना. करत नाही का, करत नाही का, करत नाही का. बर, जर याच्या पुढे विचारायचं असलं, काय, कुठे, कोणी, कोणाला, कसं, कधी, असं काही विचारायचं असलं तर ते याच्या आधी लावून टाकायचं. हम्म? बघा, तुझा भाऊ शाळेत का नाही येत, का नाही येत म्हणायचं ना, इकडे वाय लावून टाका. Why है ना. वाय. doesn't मग प्रश्न काय होईल, your तुझा भाऊ का नाही येत शाळेत. वाय डझंट युअर ब्रदर come Why doesn't your brother come? come School. To in school. our Why doesn't your brother come to school? हा, come च्या नंतर to म्हणायचं. to school? हा. हा. व्हेरी नाईस. एकदम बरोबर. बँक आपल्याला कर्ज का देत नाही. चलो, बँक आपल्याला कर्ज का देत नाही. सांगा, बँक आपल्याला कर्ज का देत नाही. पहिल्यांदा वाय येईल ना. Why doesn't bank? हम्म. Why doesn't bank Why doesn't bank give loan to us? एकदम बरोबर. अगोदर वाय घेतला, वाय डझन बँक, डझन बँक, डझन बँक, डझन बँक. जो माणूस आहे, जे काम करणारा, जो कोणी करणारा आहे ना, त्याच्या आधी डोन डझन डिंट असा होता. हा, म्हणजे तो प्रश्न एकदम तुमचा सॉल्व्ह झालाच पाहिजे. वाय डझन बँक गिव्ह अस लोन. डोन आणि डझन म्हणजे करत नाही. डोन आणि डझन म्हणजे करत नाही. हा, चला पुढे. केलं नाहीचा प्रश्न विचारा तुम्हाला. तो कशाने सुरू होईल, डिनने सुरू होईल ना. डिन. Yes, sir. है ना. तू अमाऊंट जमा केली नाही का बँकेत. केली नाही का. डिंट यू, डिंट यू, डिंट यू. चल, तू अमाऊंट जमा नाही केली का बँकेत, कसं होईल. बोला. डिंट यू डिपॉझिट द अमाऊंट इन बँक, असं होईल ना. बोला बोला, टाईप करा. ज्यांना ज्यांना येत नाही ते फक्त टाईप करा. तू बँकेत अमाऊंट डिपॉझिट केली नाही का. चलो फास्ट. लवकर लवकर लिहा. डिंट यू डिपॉझिट द अमाऊंट इन बँक, असं येईल ना. तू तुझ्या मम्मीला सांगितलं नाही का. तू तुझ्या मम्मीला सांगितलं नाही का. चलो, तू तुझ्या मम्मीला सांगितलं नाही का, कसं होईल. काम, जोपर्यंत रिस्पॉन्स येणार नाही तोपर्यंत पुढे जाणार नाही गाडी. सगळ्यांनी बोला. डिड यू टेल युअर मॉम, एकदम बरोबर. आता जसं तुम्ही लिहिताय हे, जसं टाईप करून पाठवताय ना, तुम्हाला तोंडी पण बोलता आलं पाहिजे. डिड यू टेल, लक्षात घ्या. डू कसं काय येईल रे बाबा.
सांगितलं नाही, आता याच्यातच शिकण्यासारखं आहे ना रोहित. अरे डीड म्हणजे ल, हे पाठ करून घ्या ना. सांगितलं ल ना, डीड ना. हा, जर तुम्हाला डीडने सुरू आहे, नुसतं डीडने, डीड यू नॉट टेल असंही करू शकता. हा, नाही सांगितलं का, डीड यू नॉट टेल असंही करू शकता. डिड यू नॉट टेल युअर मॉम असं येऊ शकतं. हा, डिड यू नॉट अंडरस्टँड म्हणजे तुला समजलं नाही का. डिड यू नॉट गो देअर, तू तिकडे गेला नाहीस का. तू अभ्यास केला नाही का, कसे विचारणार, तू अभ्यास केला नाही का. चलो विचारा पटापट, तू अभ्यास केला नाही का. Didn't you दोन प्रकारे होईल ना. एक काय होईल, डिडंट यू स्टडी, दुसरं काय होईल, did you not नॉट स्टडी असं होईल ना, है ना. बर, आणि तुम्हाला प्रश्न विचार, तू का नाही केला अभ्यास, कसं म्हणणार, तू का नाही केला अभ्यास, तू अभ्यास का केला नाहीस. कम, Why did not why you study? why didn't you study? वाय डिडंट यू स्टडी, तू मला अगोदर का नाही सांगितलं, का नाही, नाही सांगितलं, नाही सांगितलं, वाय डिडंट यू, वाय डिडंट यू, वाय डिडंट यू, वाय डिड यू नॉट टेल मी, वाय डिडंट यू टेल मी. आणि असं एकत्र म्हणायला शिकणार आहे. तुमच्याकडे काय होतं माहितीये का, खूप तुकड्या तुकड्यांमध्ये बोलता तुम्ही, एकत्र करायचं सगळं. Why didn't you tell me? Why didn't you go there? Why didn't you sit here? Why did government not take our side? Different. Why didn't they deposit the amount? Why didn't? Huh? त्यांनी ते कसं काय केलं रे, त्यांनी कसं काय केलं रे, हाऊ येईल ना, कसं काय म्हणजे हाऊ. लिहून ठेवा, माहित नसेल तर. आपलं मराठीमध्ये आपण वेगळ्या प्रकारे बोलतो, इंग्लिशमध्ये वेगळं होऊन जातं. त्याने ते कसं केलं, हाऊ डीड ही डू दॅट, You, डिड ही डू दॅट, है ना, असं होईल ना. त्याने कसं ते केलं रे, हाऊ डीड ही डू दॅट, do that. त्याने ते कसं काय केलं, तू ते कसं काय केलं, हाऊ डीड यू डू दॅट असंही म्हणू शकतो. तू हे कसं काय केलं, हाऊ डीड यू डू धिस असंही म्हणता येईल आपल्याला. केलं, है ना, केलं 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 म्हणजे त्या दिवशी केलं. तुम्ही दुकान बंद नाही केलं का, सांगा बरं, तुम्ही दुकान बंद केलं नाही का, कसं होईल सांगा. तुम्ही दुकान बंद नाही केलं का, पहिलं वाक्य काय होईल, डिड यू नॉट क्लोज द डोर, शॉप. दुसरं काय होईल, डिडंट यू क्लोज द शॉप असं होईल ना. डिडंट यू, डिडंट यू, आणि डिड यू नॉट याप्रमाणे होईल. हा, चला पुढे. केलेलं नाहीये, केलेलं, केलेले नाही असं विचारायचं असलं, आता लिहून दिलं होतं मगाशी ना. काय आहे तुमच्याकडे, हॅवेन. No, अजून काय आहे तुमच्याकडे, हॅझेन. hasn't. यांनी प्रश्न सुरू होणार डायरेक्ट. हा, हॅव किंवा हॅज ने प्रश्न सुरू झाला की नंतर तिसरं फॉर्म येतं, लक्षात ठेवा. तुम्ही असा नाही प्रश्न विचारू शकत, हॅव यू पेन, हॅव यू वॉटर, हॅव यू सॅटिस्फॅक्शन, हा प्रश्न नाही. हॅव जर आला स्टार्टला, पुढे तिसरा नंबरचं ऍक्शन वर्ड आलं पाहिजे. हा, हे लक्षात ठेवा, दोन्ही प्रकारात हेच आहे. बर, तू रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये का, म्हणजे रजिस्ट्रेशन केलेलं नाही, हॅवंट यू. हॅवंट यू म्हणजे केलेलं नाहीये का, काय केलेलं नाही ते पुढे सांगायचं रजिस्ट्रेशन. हा, हॅवंट यू डन, केलेलं म्हणण्याचं इथं आहे. हॅवंट यू डन, हॅवंट यू हॅड, हॅवंट यू कम्प्लिटेड, काय पण वापरा. हॅवंट यू प्रोसेस्ड, काय पण, युअर रजिस्ट्रेशन शेवटी टाकून द्या.
मूवी बघितलेली नाहीये का? सांगा कसं होईल? तू ती मूवी बघितलेली नाहीये का? बघितली नाही का म्हणजे डिडंट यू. बघितलेलीच नाही का अजून एकदा पण म्हणजे हॅवंट यू. हे कळतंय का बघा? तू ती मूवी बघितलेली नाहीयेस का? हॅवंट यू वॉच्ड असं येईल ना? हॅवंट यू वॉच्ड म्हणजे बघितलेली नाहीये का ती मूवी, दॅट मूवी. काल कोणती नवीन मूवी आली रे? सगळे लोक साधं बघायला दिला. लोक रडताय हसताय म्हणजे बघून बघू. लेटेस्ट जनरेशन झेड सांगा बरं. हॅवंट यू कळलं का तुम्हाला? हॅवंट यू म्हणजे केलेलं नाहीयेस का, केलेलं नाहीयेस का. हा, तू तुझ्या पेरेंट्सला इन्फॉर्म केलेलं नाहीये का? चला, कसा होईल हा प्रश्न? तुम्ही तुमच्या पेरेंट्सला इन्फॉर्म केलेलं नाहीये का? बोला. तुम्ही तुमच्या पेरेंट्सना इन्फॉर्म केलेलं नाहीये का? केलेलं नाहीये का? केलेलं नाही का? केलेलं नाही का? तुम्ही हॅवंट यू इन्फॉर्म्ड युअर पेरेंट्स. शाबास. कळतंय की नाही कळतंय? जमलं. बाकीच्यांना पण आलं पाहिजे. हा, बर. तुझ्या शिक्षकांनी तुला हे शिकवलेलं नाहीये का? सांगा बरं. आता प्रश्नाची सुरुवात कशी होईल? हॅवंटनी होईल का? तुझ्या शिक्षकांनी तुला हे शिकवलेलं नाहीये का? तुझे शिक्षक. हॅझंट. करेक्ट. Why? समृद्धी हॅज यायला पाहिजे ना? का बरं हॅज? कारण इथे शिक्षकांची गोष्ट चालली आहे, तुझ्याबद्दल नाही विचारत आहे. तुझे शिक्षक. हॅझंट तुझे शिक्षक. हॅझंट युअर टीचर. हॅझंट युअर टीचर म्हणजे तुझ्या टीचरने तुला शिकवलेलं नाहीये का? मग हॅवंट कधी म्हणायचं, हॅझंट कधी म्हणायचं ते कळलं पाहिजे की नाही आपल्याला? कळलंच पाहिजे है ना? हॅझंट युअर टीचर शिकवलेलं, टॉट यू दिस. हे कळून घ्या. एकदम करेक्ट. हा, अजून एक. रुद्र लक्षात घ्या. ऍक्शन शेजारी लगेच टू म्हणायचं नाही. ओके. बघा इथे डॉट म्हटलं, मी इथे यू ला इथे टू म्हटलं का? टू यू म्हटलं का मी इथे? नाही म्हटलं ना. हा, माझ्याकडे बघून तर शिका ना कमीत कमी की ऍक्शन झाल्यावर लगेच टू म्हणायचं नाही. टू कधी म्हणायचं सर? जरा लांब गेल्यावर मग म्हणायचं. हा, साधी सोपी आयडिया. ओके. जर इकडे धीस घेतला असता आणि यू तिकडे टाकला असता दूर दूर, मग टू म्हटलं असतं इट्स ओके. की हॅजंट युअर टीचर टॉट दिस टू यू. पलीकडे गेला की टू यू म्हणायचं, असलं तर टू म्हणायचं नाही. हा एकदम सुंदर पॉइंट आहे, सगळ्यांना लक्षात घ्या. हा, केलेलं नाहीये का? हा? बर. डॉक्टरांनी ह्या डॉक्टरांनी तुझ्या वडिलांचं ऑपरेशन केलेलं नाहीये का? चला बरं ट्राय करा. या डॉक्टरांनी तुझ्या वडिलांचं ऑपरेशन केलेलं नाहीये का? ट्राय करा. या डॉक्टरांनी तुझ्या वडिलांचं ऑपरेशन केलेलं नाहीये का? हॅवंट येईल की हॅझंट येईल? Hadn't. हॅझंट येईल. Uh, हॅझंट दिस डॉक्टर. एकदम बरोबर. हॅझंट दिस डॉक्टर ऑपरेटेड तुझे पप्पा असं येईल ना? है ना? गुड. हॅझंट दिस डॉक्टर ऑपरेटेड युअर फादर असेल. ह्या सरकारने तुम्हाला सवलती दिलेल्या नाहीये का? सुविधा दिलेल्या नाहीयेत का? हॅझंट दिस गव्हर्नमेंट प्रोव्हाइडेड यू फॅसिलिटीज. हा, एकदम बरोबर. गुड. चला आता, केलं नव्हतं का असं म्हणायचं. हा, केलं नव्हतं का? केले नव्हते का? कशाने सुरू करणार आपण? हॅडेंट. हा प्रश्नचिन्ह का.
जर हेल्पिंग वर्बने सुरू झालं आणि शेवटी प्रश्नचिन्ह आलं त्याला म्हणायचं का. आर यू हॅपी म्हणजे तू आनंदी आहेस का. वेर युअर फ्रेंड्स देअर तुझे मित्र तिकडे होते का. डू यू अंडरस्टँड तुला समजतं का. डज शी नो ती जाणते का. सिमिलर हॅडेड म्हणजे केलं नव्हतं का. हं? तू या पॉइंटवर कॉन्सन्ट्रेट केलं नव्हतं का. चला तू ह्या मुद्द्यावर कॉन्सन्ट्रेट केलं नव्हतं का. सगळे प्रश्न मी तुम्हाला समजून सांगतोय मित्रांनो. तुमचा रिस्पॉन्स तेवढाच महत्वाचा आहे माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी पण. मला येतं हे तुम्हाला येणं फार महत्वाचं आहे. तू कॉन्सन्ट्रेट केलं नव्हतं का. Hadn't you? Hadn't you? हा पुढे. हा कौन पुढे सा काय करू. कौन सा स्ट्रेट? कॉन्सन्ट्रेटेड Concentrated. याला थर्ड फॉर्म करायचं. Concentrated. Hadn't you concentrated on this topic? That's it. तू अगोदर विचार केला नव्हता का. चला तू अगोदर विचार केला नव्हता का. Hadn't you? Hadn't you thought before this? तू तुझ्या पेरेंट्सना विचारलं नव्हतं का. Hadn't you asked your parents? असं बरोबर आहे ना. हं? तू ही एक्झाम अगोदर दिली होती का. कसं म्हणणार. जर दिली होती का म्हटलं नुसतं हॅड यू येईल हे तुम्हाला कळतंय का. हे दिली नव्हती का म्हणायचं असल्यावर हॅडेंट येईल. पण तू दिली होती का फक्त हॅड यू म्हणा. हॅड यू appeared for this exam? Had you given this exam? Had you taken this exam? असं म्हणते. Had you, hadn't you? Have you, haven't you? Has you, has she, hasn't she? Do you, don't you? Does he, doesn't he? Right? Had you given this exam? इंग्लिश मध्ये ना एक्झाम गिव्ह नसतात करत टेक कर असतात. हा जरा वियर्ड आहे डोक्याच्या बाहेर जाईल परंतु आपण एक्झाम घेत असतो आणि तो एक्झामिनर आपल्याला एक्झाम देत असतो. हा मला वाटतं कळतंय हॅड ना. बर तू माझा फोन का रिसिव्ह केला नव्हता. का नव्हता केला माझा फोन रिसिव्ह. मग याच्या अगोदर का म्हणून वाय. तू कॉन्सन्ट्रेट का नव्हतं केलं बाबा. वाय. वाय हॅडंट यू कॉन्सन्ट्रेटेड. तू माझा फोन का नव्हता उचलला. का नव्हता उचलला. वाय हॅडंट यू पिक्ड माय फोन. हॅडंट यू, हॅडंट यू, हॅडंट यू. आज जरा या प्रश्नाची तयारी करा. असं का केलं नव्हतं. तसं का केलं नव्हतं. हे का केलं होतं. ते का केलं होतं. तू माझा फोन का वर चोरला होता. वाय हॅड यू चोरला माय फोन. असं. तुला पोलिसांनी का अरेस्ट केलं होतं. व्हाय हॅड द पोलीस अरेस्टेड तुला. तुला मला हे नंतर टाकायचे. हा ओके. समजतंय का नाही समजतंय. येस ना. लक्षात घ्या मित्रांनो. जर डोंट डझंट डिडंट हॅवन हॅझन हॅडेन ह्या 6 प्रकारचे जर तुम्हाला प्रश्न विचारता आले ना. डू ने डज ने हा डीड ने हॅव हॅज हॅड हे 6 जणांनी प्रश्न विचारा. त्यांना नॉट लावा. डोंट डझन डिडंट हॅवन हॅझन हॅडेन यांचे प्रश्न विचारा. त्यांच्या अलीकडे वाय वेअर हाऊ वगैरे टाका. त्याचे प्रश्न विचारा. प्रश्न विचारण्याचं स्किल फार महत्वाचं स्किल आहे. इफ यू आर एबल टू आस्क क्वेश्चन्स then you are able to talk English also. ओके म्हणून जरा काळजी घ्या. या प्रश्नाची तयारी करा. जेवढं करता येईल तेवढं नक्की प्रयत्न करा. बाकी आपण पुढच्या लेक्चरला बघूया. हं? थांबायचं इथे. चला आणि वेळेवर येत जा रे. फार हळूहळू हळूहळू एकदम निवांत येतात छानपैकी. हा आपल्या वेळेवर यायचं. चलो टेक केअर. बी ब्लेस्ड.